शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी स्वप्नील लळमकर स्वागत करतो तुमचं हजारी फार्म आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये पारंपरिक सोयाबीन पेरणीच्या पद्धतीपेक्षा दोन अशा वेगळ्या पद्धती आपण पाहणार आहोत, जेणेकरून आपल्या उत्पन्नात चांगल्या प्रकारे भर पडेल। त्यातलीच एक पद्धत तुम्ही आपल्या शेतावरही त्याची तयारी सुरू आहे, तुम्ही पाहू शकता मागे। आता या पद्धती कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्याच पद्धतीचा अतिशय चांगला फायदा अजूनही आपल्याला मिळणार आहे। तो म्हणजे यावर्षीचे जे ऑलनिनोचं जे संकेत आपल्याला मिळत आहेत त्यावरही उत्तम फायदा या पद्धतीमुळे आपल्याला होणार आहे। तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणूनच घेऊया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अतिशय माहितीयुक्त व्हिडिओ होणार आहे। तर वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर त्यातली पहिली पद्धत म्हणजे मित्रांनो BBF पद्धत। BBF पद्धत म्हणजे आपण जे पारंपरिक सोयाबीनची पेरणी करतो त्याच पद्धतीने सोयाबीनची पेरणी करायची आहे, पण दर 4 ते 5 तासानंतर आपल्याला एक ओळ सोडायची आहे, बंद करायची आहे। म्हणजे जर तुम्ही 1.5 फुटावरती सोयाबीनची लाईन तास तुम्ही ठेवणार असाल तर तुम्हाला जेणेकरून कमीत कमी 2 ते 2.5 फुटाचा एक फट सोडायचा आहे। त्याचा फायदा मित्रांनो असा की जर समोरच्या काळात पाऊस कमी जरी असला तरी तुम्ही त्यामध्ये आपल्या वखराच्या साहाय्याने सरी पाडू शकता, जेणेकरून 4 तासाभोवती एक चांगल्या प्रकारे बेड तयार होईल आणि जे नाली राहणार आहे त्या मोठ्या फटामध्ये त्यामध्ये पाणी साचून तुमच्या बेडवरती चांगल्या प्रकारे ओलावा हा टिकून राहणार आहे, जर पावसाळा कमी असला तर। आणि जर नसला तरीही तुम्हाला त्याचं नुकसान नाही, त्यामधून पाणी चांगल्या प्रकारे वाहून जाण्यासाठी मदत होईल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या BBF पद्धतमध्ये की जे आपण 4 तासानंतर मोठा एक फट ठेवणार आहोत त्याच्या माध्यमातून आपल्या पिकामध्ये हवा ही नेहमी करता खेळती राहणार आहे। त्यामुळे फुलधारणा असेल, फळधारणा असेल ही योग्य पद्धतीने होणार आहे। कारण पारंपरिक पद्धतीमध्ये आपण पाहत असतो की एक दाट सोयाबीन पेरल्यानंतर आतमध्ये हवा शिरत नाही, त्यामुळे फळधारणा असेल, फुलधारणा असेल जी उष्णतेमुळे कमी होण्याचा परिणाम आपल्याला दिसतो। कमी झाल्यामुळे त्याचप्रमाणे आपल्या उत्पन्नातसुद्धा घट ही नक्कीच येत असते। तर आपण 4 तासानंतर BBF पद्धतमध्ये जर 4 तासानंतर एक मोठा फट सोडून त्यामध्ये पुढे चालून थोडे सोयाबीन निघाल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर तणनाशक वगैरे मारणं झाल्यानंतर जर त्यामध्ये सरी ओढून ठेवली आणि 4 तास जे आहेत ते चांगल्या प्रकारे बेडवरती घेतल्या गेले तर आपल्याला निश्चितपणे त्याचा पाण्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि हवा खेळती राहिल्यामुळे निश्चितपणे फळांच्या संख्येमध्ये, फुलांच्या संख्येमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे वाढ आपल्याला झालेली निश्चितपणे दिसणार आहे। तर ही मित्रांनो पहिली पद्धत होती। आता दुसरी पद्धत जे की आपण आपल्या शेतावरती यावर्षी लावली, 2026मध्ये लावली आणि 2024मध्ये सुद्धा आपण लावलेली आहे। 2024मध्ये आपण 2 एकर क्षेत्रावरती याचा प्रयोग केला होता। आज आपण यावर्षी 4 एकर क्षेत्रावरती ही पद्धत वापरणार आहोत। 4 एकरावरती संपूर्णपणे बेड पद्धत आपण करून घेतलेली आहे। चांगल्या प्रकारे बेड कालच आपण पाळून घेतलेले आहेत। बेड कसे पाळायचे हा सुद्धा व्हिडिओ आपण काल पोस्ट केला होता। जर तुम्ही बेड मेकर तुमच्याकडे नसेल आणि साध्या कल्टिवेटरवर कशा प्रकारे जुगाड करून आपण बेड पाळून घेतले ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता। तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा बेडचे फायदे जाणून घेणार आहोत आणि नंतर हे बेड कोण्या पद्धतीने काढलेले आहेत, मी प्रत्यक्ष आपल्या शेतातच काढलेले असल्यामुळे मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवून देतो आणि यामध्ये पेरणी कोणत्या पद्धतीने करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। जर चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर मित्रांनो हे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, 3 फुटावरती आपण बेड काढलेले आहेत। बेड पद्धतीमध्ये फायदे मित्रांनो हे की BBF पद्धतीमध्ये जे आपण 2 फायदे पाहिले की कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे ओलावा आपल्या बेडवरती टिकून राहणार आहे आणि दुसरी गोष्ट जास्त पाणी जर झालं तर या नालीच्या सहाय्याने ते आपल्या शेताच्या बाहेर निघून जाणार आहे। आणि जे BBFमध्येच पाहिल्याप्रमाणे की हवा चांगल्या प्रकारे खेळती राहते, त्यामुळे फुलांच्या संख्येमध्ये आणि फळांच्या संख्येमध्ये चांगल्या प्रकारे आपल्या सोयाबीनमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे।
मधला अजून एक चांगला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे की आपण जवळपास एका बेडवरती 2 ओळी लावल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपल्याला जवळपास 5 इंचाच्या अंतरावरती मजुराच्या साहाय्याने असो किंवा टोकन यंत्राच्या साहाय्याने असो 4 ते 5 इंचाच्या अंतरावरती 2 दाणे टाकायचे आहेत. म्हणजेच एक दाणा जरी बाद झाला तरी आपण आपला एक दाणा चांगला राहील. आणि याचा फायदा असा की आपल्याला जवळपास बियाणं जे आहे, जे आपण 30 ते 35 किलो बियाणं प्रति एकरासाठी वापरत असतो, त्याच ठिकाणी आपल्याला जवळपास 10 ते 12 किलोच बियाणं प्रति एकरासाठी आपल्याला लागणार आहे. यावर्षीच्या महागड्या बियाण्यांकडे पाहता आपला चांगल्या प्रकारे या गोष्टीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा आपला निश्चितपणे होणार आहे. कारण फक्त 10 ते 12 किलो प्रति एकरासाठी आपल्याला बियाणं लागणार आहे. त्यामुळे आपले चांगल्या खर्चामधील सुद्धा चांगल्या प्रकारे पैसे वाचण्यास या पद्धतीमध्ये सुद्धा मदत होणार आहे आणि उत्पन्न निश्चितपणे पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त या पद्धतीमध्ये निघणार आहे. आता आपण या पद्धतीमध्ये हे पद्धत वापरली कशी ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो आणि दाखवतो. मित्रांनो, आपण जवळपास 3 फुटावरती बेड आपण घेतलेला आहे. आपण पहिली यापूर्वीसुद्धा लागवड केली होती, तो सुद्धा 3 फुटावरतीच घेतला होता. 3 फुटावरती बेड घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला एक बेडवरती आपल्याला 2 लाईन सोयाबीनच्या लावायच्या आहेत आणि मधली जे नालीचं अंतर आहे ते नालीमधील जे 2 तास आहेत त्याचं प्रमाण जास्त बेडवर सोयाबीन असणार आहे. जेणेकरून बेडवर जे सोयाबीनचे 2 तास राहते त्याचे जवळपास 10 ते 12 इंच अंतर राहणार आहे त्या तासामधील. आणि नालीमधील जे सोयाबीनचे 2 तास जे राहतील त्याचं अंतर जवळपास 20 इंचापर्यंत राहणार आहे. सोयाबीनची संख्या कुठल्याही प्रकारे कमी होत नाही, तासांची संख्या कुठल्याही प्रकारे कमी होत नाही. पण 2 तास जवळ घेतल्यामुळे आणि 2 तास दूर नेल्यामुळे प्रत्येक तासाला प्रत्येक झाडाला चांगल्या प्रकारे हवा मिळते, चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे उत्पन्नात 100% वाढ होते, म्हणजे होतेच. आणि याच्यावरती आपल्याला टोचन पद्धतीने तुम्ही टोकन यंत्राने असो किंवा मजुराच्या साहाय्याने असो पेरणी करू शकता. टोकन यंत्राने सुद्धा केलेली चांगली आणि मजुराच्या साहाय्याने केली तरी चांगलीच पेरणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने याचा फायदा निश्चित होणार आहे. आता आपला 4 एकरावरती प्लॉट आहे. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून आपल्याला पुढेसुद्धा या प्लॉटची कंडिशन पाहायला मिळेल. वेगवेगळ्या पद्धती आपण कोणकोणत्या फवारण्या असो किंवा तणनाशक असो किंवा तण नियंत्रण असो आणि बाकी आंतरमशागत वगैरे हे कोण्या पद्धतीने करतो, कशाप्रकारे याचं नियोजन करतो हे तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि यावर्षी तुम्ही कुठलं सोयाबीन पेरताय आणि कोण्या पद्धतीमध्ये पेरताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद.